विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय आता कारवाई करणार आहे. नवीन निर्णयानुसार विद्यार्थी वाहतुकीचा परवाना सुमारे 400 वाहन चालकांनी घेतला आहे. मात्र प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेले व्हॅन चालक विद्यार्थी वाहतूकही करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रामुख्याने रिक्षा, बस, टेम्पो ट्रॅव्हलर, मिनी बस आणि व्हॅनमधून शहरात विद्यार्थी वाहतूक होते. गेल्या काही वर्षात व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक वाढली आहे. राज्य सरकारनेही 15 वर्षांच्या आतील व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या आधारे व्हॅन चालकांना परवाना घेण्याची संधी मिळाली आहे. प्रति आसनामागे आकारण्यात येणारा कर 100 रुपये इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे. मात्र या संधीचा फायदा घेण्यात व्यावसायिक उदासीन असल्याचे नोंदणीच्या आकडेवारीवरून दिसते. या नोंदणीसाठी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला पिवळा रंग आणि तपकिरी रंगाचा पट्टा रंगवणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आग प्रतिरोधक उपकरण बसवणे, आपत्कालीन दरवाजा, स्पीड गव्हर्नर बसवणे अशा अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या अटींमुळे नोंदणी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला आरटीओ कडून बॅच घ्यावा लागतो. रिक्षा, बीएमपी बस चालकांच्या खिशाला बॅच लावलेला दिसतो. शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनच्या चालकांना अशा प्रकारचा बॅच दिसत नाही, अशी तक्रार पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे बाबा शिंदे यांनी केली आहे. बेकायदा वाहतूक सुरू असूनही आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. केवळ व्हॅनच नाही, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडे बॅच आहे का नाही याची तपासणी या दोन्ही यंत्रणांनी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या व्हॅन ही विद्यार्थी वाहतूक करतात, त्या वाहनांना नवीन नियमावली लागू का नाही असा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. आज पुणे शहरात जवळजवळ 4,500 खाजगी मारुती व्हॅन विद्यार्थी वाहतुकीचा व्यवसाय करतात आणि आत्तापर्यंत त्याला मारुती व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीचा अधिकृत परवाना आरटीओकडनं दिला जात नव्हता. परंतु आरटीएकडनं आणि शासनाकडनं आम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न करून मारुती व्हॅन, जुन्या मारुती व्हॅन 15 वर्षाच्या आतल्या जेवढ्या मारुती व्हॅन आहेत त्या सगळ्या मारुती व्हॅनला विद्यार्थी वाहतुकीकरता स्पेशल परवाना आम्ही मंजूर करून दिले. पण दुर्दैवाने सांगतो की गेल्या 6 महिन्यात कुठल्याही ह्या मारुती व्हॅननी 4,500 पैकी कुठल्याही मारुती व्हॅननी हा परवाना त्या गाडीला चढवलेला नाही. उद्या एखाद्या गाडीला अपघात झाला आणि त्यातलं, कारण ह्या सगळ्या गाड्या 80% LPGवर चालू आहेत, त्या LPGचा बेसिकली प्रॉब्लेम पेटण्याचा वगैरे आहे किंवा स्फोट होण्याची शक्यता आहे. तर अशा ह्या ज्या मारुती व्हॅन्स आहेत तर त्यांनी परवाना घ्यावा अशा प्रकारची पुन्हा मी विनंती त्यांना करतोय. आणि मग विद्यार्थी वाहतुकीचे ज्या सगळ्या नियमावली त्या नियमावली लागणारे अंतर्गत सगळे नियम त्या मारुती व्हॅनने पाळले जावे, एवढीच प्रकारची एक माफिक आमची मागणी आहे. त्यावर प्रस्तावित विद्यापीठ कायद्याविरोधात विद्यापीठ कायदा सुधारणा समिती हा कृतीगट स्थापन करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निगवेकर यांनी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावित विद्यापीठ कायद्याविरोधात हा कृतीगट स्थापन करण्यात आला आहे. या कायद्यामध्ये आक्षेपार्ह तरतुदी असल्याचा पवित्रा या समितीने घेतला असून त्यामध्ये पुण्यातील आजी माजी अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्या परिषद सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, संस्था चालक, पदवीधरांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन हा गट स्थापन केला आहे, अशी माहिती समितीचे प्रमुख डॉक्टर गजानन एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, पारंपरिक विद्यापीठातील अधिसभा हे अधिकार मंडळ रद्द करून सोल या नावाने नव्या अधिकार मंडळाची तरतूद आहे. त्याला नाममात्र अधिकार देण्यात आलेले असून ते विद्यापीठातील लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारे आहेत. प्रस्तावित विद्यापीठ कायद्यामध्ये सामाजिक न्यायाचे तत्व डावलले जात असल्याचे दिसते. महिला आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प धरण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही अत्यल्प प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पारंपरिक विद्याशाखांची संख्या 4 वर आणण्यात आली आहे. त्यातून विद्याशाखांची प्रगती खुंटणार आहे. माहेडची स्थापना ही आक्षेपार्ह असून त्यातून विद्यापीठांची स्वायत्तता संपुष्टात येणार आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्याचे अधिकार शुल्क निर्धारण समितीला असल्याने ते सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती आहे, असेही एकबोटे यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 1994 मध्ये कालानुरूप बदल करण्यासाठी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनास सादर केलेला आहे. परंतु त्यातील काही त्रुटी ज्या आहेत, या तरतुदी या थोड्या आक्षेपार्ह असल्याकारणाने एक 15-20 जण आम्ही एकत्र बसलो, उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे,
आणि महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा समिती ही गठीत केली आणि मुख्यतः याच्यामध्ये आमचे 5-6 आक्षेप आहे जे डॉक्टर निगवेकर समितीने अहवाल सादर केलेला आहे। एक म्हणजे अधिसभा हे जे एक जिवंत लोकशाहीचं अधिकार मंडळ विद्यापीठांमध्ये आहे ते संपूर्णपणे त्याची तरतूद रद्द करून त्या जागी सोल म्हणून नवीन एक अधिकार मंडळ डॉक्टर निगवेकर समितीने निर्मिती केलेली आहे। त्याच्यामध्ये 85% सदस्य नामनिर्देशित असणार आहेत आणि त्याचे सर्व अधिसभेचे अधिकार नष्ट करून केवळ उपचाराकरता वर्षातून एकदा मीटिंग त्या सोलची होणार आहे। आणि अधिसभेमध्ये आता संबंध विद्यापीठाचे जे निरनिराळे घटक आहेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, संस्थाचालक, पदवीधर यांचे प्रतिनिधी असतात, परंतु सोलमध्ये असं काही राहणार नाही आणि म्हणून सर्व घटकांचं प्रतिनिधित्व ह्याच्यात राहणार नाही ही एक आमचा प्रामुख्याने आक्षेप आहे। दुसरा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे काही रिझर्वेशनच्या दृष्टीने अधिसभेमध्ये 94च्या कायद्यामध्ये जी काही पदं होती तीसुद्धा निगवेकर समितीने रद्द केलेली आहे, त्यालाही आमचा आक्षेप आहे। तिसरा विद्यापीठातल्या ज्या विद्याशाखा आहेत फॅकल्टीज त्या 9 फॅकल्टीज आता कार्यरत आहेत, परंतु डॉक्टर निगवेकर समितीने या फॅकल्टी अमालगमेशन करून 4च फॅकल्टी केलेल्या आहेत। म्हणजे एकीकडे देशामध्ये संबंध विकेंद्रीकरणाचं तत्त्व सगळीकडे चालू आहे, परंतु इथं मात्र 4 फॅकल्टी कमी करून त्या फॅकल्टींचा त्यामध्ये विकासही होणार नाही अशी भीती आम्हाला वाटते। आणि विद्याशाखांचे जे अधिष्ठाता आहेत त्यांची निवड न होता त्यांची नियुक्ती व्हाईस चान्सलरद्वारे निवड समितीद्वारे करणार आहेत, हे सुद्धा लोकशाही तत्त्वांच्या विरोधी असं आम्हाला वाटतं। नंतर चौथी त्यांची जी सूचना आक्षेपार्ह आहे ती शुल्क निर्धारण समिती आहे। आपल्याला माहिती आहे की पारंपरिक विद्यापीठातील जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, फार्मसी त्याच्याबद्दल शुल्क निर्धारण समिती आहे आणि ती आपल्या महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे, परंतु ही शुल्क निर्धारण समिती ही बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आहे, म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधल्या आणि त्यातील जे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड नाहीत अशा विद्यार्थ्यांना जे खर्च होणार आहे त्या खर्च एवढी फी द्यावी लागणार आहे। आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमच्या लोकांनी तर BScच्या कोर्सला साधारणपणे 80,000 रुपये एवढी फी पडणार आहे। म्हणजे शहरातल्या मिडल क्लासमधला जो एखादा विद्यार्थी असेल तर 80,000 रुपये फी ही त्याला भरावी लागणार आहे आणि ही फी परवडणार नाही। त्यामुळं शुल्क निर्धारण समिती ही बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना नसावी असं आमचं ठाम मत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आक्षेप नेमणार आहे। आणि शेवटचं त्यांनी हायपेक म्हणून एक हायर अँड प्रोफेशनल एज्युकेशनसाठी फायनान्शियल एक अथॉरिटी नेमलेली आहे, अधिकार मंडळ, महामंडळ, आणि हायपेकचं जे निधी गोळा करणार आहे तो सगळा विद्यार्थ्यांवर बोजा पडणार आहे। म्हणजे प्रत्येक वर्षाला जो विद्यार्थी प्रवेश घेईल त्याच्याकडून 5% फी, कॉलेजेसकडून 5% फी, नोकरीला लागल्यावर पहिल्या महिन्याचं सॅलरी असं करून होणार आहे। पण हायपेकचा जो प्रचंड कोट्यवधी रुपयाचा निधी गोळा होणार आहे त्याचं कोण व्यवस्थितपणे विनियोग करणार आहे त्याच्याबद्दल काही संकल्पना स्पष्ट याच्यात केलेल्या नाहीत। आणि लास्ट म्हणजे माहेड म्हणून एक त्यांनी हे केलेलं आहे, महाराष्ट्र हायर एज्युकेशन कमिशन फॉर हायर एज्युकेशन, तर त्याच्यामध्ये ते माहेड आणि शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म याचं कुठं जुळत नाही। माहेड केलं पण माहेडचं सगळं अधिकार कक्षा पाहिली तर सगळ्या विद्यापीठांच्या वर एक फार मोठं शक्तिशाली केंद्र होणार आहे आणि त्यांच्या हातात ही सगळ्यात पॉवर्स दिलेल्या आहेत, तर विद्यापीठांची स्वायत्तताच त्यामुळं हे नष्ट होणार आहे असं आमचं मत आहे। असे 5-6 प्रामुख्याने आक्षेप आहेत ते आम्ही नोंदवणार आहोत आणि त्यासाठी पुढील काळामध्ये एक मोठी शैक्षणिक परिषद आपल्याला पुणे शहरामध्ये यासंबंधी घ्यायची आहे। त्यात महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक विद्यापीठातील सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून आणि आमचा असा प्रयत्न राहील की त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीसुद्धा या परिषदेला उपस्थित राहावेत आणि आमची सर्व निवेदनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही या बाबतीत देणार आहोत। यासाठी आम्ही ही एक महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा समिती गठीत केलेली आहे आणि त्याच्यापुढे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये मोठे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत।
अरे आवाज कोणाचा या नवीन मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारे एकमेव माध्यम म्हणजे चित्रपट. आजच्या समाजातील अनेक सामाजिक प्रश्न ठळकपणे मांडण्यासाठी कॉमन मॅन फिल्म्सद्वारे मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अरे आवाज कोणाचा या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मध्यम वर्गात वाढलेल्या आणि गणेशोत्सव कार्यकर्ता म्हणून आपल्या सामाजिक कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन कॉमन मॅन फिल्म्स या बॅनरची स्थापना केली आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते चिदविलास क्षीरसागर म्हणाले, अरे आवाज कोणाचा हा फक्त एक चित्रपट नसून आमच्या दृष्टीने एक चळवळ आहे. समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचण्याचे एक सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीकडे पाहिले जाते. आजच्या तरुण पिढीची रियालिटी या चित्रपटामुळे प्रेक्षकांसमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत देवधर म्हणाले, हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटेल. एका सर्वसामान्य माणसाची ही कहाणी आहे. आपल्या समाजात अनेक कार्यकर्ते आहेत, परंतु त्यांचा आवाज किंवा वेदना कोणापर्यंतही पोहोचत नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आज चित्रपटाच्या या कॉन्फरन्ससाठी पहिल्यांदाच इथे एकत्र जमलोय. तर हा जो काही प्रवास होता, हा जो प्रवास घडला, तर गेली 8 ते 10 वर्ष या सगळ्या प्रोसेसमध्ये काम करत होतो. मी बीड सारख्या शहरातून आलेलो होतो पुण्यामध्ये, आणि वंदे मातरम संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरती वैभव वाघ, स्वप्नील नाईक, मी, हर्षल गरुड आणि ॲडव्होकेट अनिश पाडेकर असतील, ॲडव्होकेट मनीष पाडेकर असतील, असे सर्वजण आम्ही वंदे मातरम संघटनेच्या प्लॅटफॉर्मवरती एकत्र आलो होतो. खरं तर बोलणं अपेक्षित नव्हतं. मी आज चिदविलास कंपनीच्या वतीने बोलणार होता, पण पुन्हा तुझं कार्यकर्त्याच्या बाबतीत ॲडव्होकेट अनिश पाडेकर यांनी जेव्हा स्क्रीन प्ले लिहिला, त्याच्यामध्ये त्यांचे काही डायलॉग्स होते. त्याच्याबद्दल तो जो डायलॉग होता, कदाचित तो ब्लड ग्रुप आमचा असल्यामुळे मुख्य नायक, तर त्यांनी असं प्रातिनिधिक स्वरूपात खूप छान सांगितलंय की प्रत्येकाचा एक ब्लड ग्रुप असतो, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह. तर आमचा ब्लड ग्रुप आहे के पॉझिटिव्ह, के फॉर कार्यकर्ता. हा मुळात ब्लड ग्रुप असतो असा जो आहे के पॉझिटिव्ह, की कुठं काही हो पण गळून पडत नाही. तो कदाचित त्याच्यातला स्पार्क जेव्हा दिसतो तेव्हा समाजकारण आणि राजकारण याच्यातली पुसटशी रेषा नकळत पुसली जाते, आणि मग तो राजकारणात कधी स्वेच्छेने येतो, कधी ओढला जातो. जर तो स्वेच्छेने आला काय किंवा ओढला गेला काय, दोन पर्याय त्याच्या पुढे असतात. एक म्हणजे त्याच्या मागे पार्श्वभूमी असेल, त्याच्या मागे धनशक्ती असेल, तर त्याच्यासाठी राजमार्ग असतो. त्याच्या मागे हे काहीच नसेल तर काही अपवाद सोडले तर बऱ्याचदा त्याच्या नशिबी फरफट येते. बऱ्याच वेळा त्याचा वापर केला जातो, बऱ्याच वेळा त्याची शिकार केली जाते, कुठेतरी महत्वाकांक्षा आड येतात. अशा सगळ्या ज्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. म्हणजे मला वाटतं प्रताप बनगावडे सरांनी यात एक खूप सुंदर संवाद लिहिलेला आहे, जो प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात कधी ना कधी कायम येत असतो, की आम्ही आयुष्यभर पक्षासाठी सतरंज्याच उचलायच्या का. पाचगाव पर्वतीच्या डोंगरावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कासाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी केला. पाचगाव पर्वतीच्या डोंगरावर प्रवेश देण्यास पर्यटन क्षेत्रासाठी असलेल्या शासन निर्णयाचा आधार घेऊन शुल्क आकारणी करण्यात येत आहे. त्यासाठी राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला असून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रवींद्र बराटे यांनी केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, समितीने शुल्क वसुलीसाठी पावती छापली असून त्यावर हाताने अनुक्रमांक लिहिले आहेत. तसेच कोणाचीही स्वाक्षरी नाही. त्यामुळे ही पावती खरी की खोटी याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. याशिवाय त्यावर राजमुद्रा वापरण्यात आली आहे, परंतु राजमुद्रा कोठे आणि किती आकारात छापायची याचे कठोर नियम आहेत. शासन नियुक्त विशेष समित्यांना राजमुद्रा वापरण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या समितीतील सदस्यांनी राजमुद्रेचा गैरवापर करून सरकार आणि लोकांची फसवणूक केली आहे, असेही ते म्हणाले. तळजाई येथे पाचगाव पर्वती या नावाने वनविहार आहे. त्याची मालकी शासनाची जरी असली तरी आज रोजी तिथं बनावट पास तयार करून स्थानिक नगरसेवक व त्यांची सर्व समिती हे बेकायदेशीरपणे स्थानिक नागरिकांकडून रक्कम वसूल करत आहेत. आणि त्याकरिता तो जो पास छापला आहे त्याच्यावर त्यांनी राजमुद्रेचा वापर केलेला आहे बेकायदेशीरपणे, कोणते हक्क व अधिकार नसताना. आणि सदरच्या पासवर त्यांनी मागच्या बाजूला एक JRचा उल्लेख केलेला आहे. वास्तविक तो JR ग्रामीण भागातील
गड किल्ले व वनविहार याचं जतन करण्यासाठी म्हणून तो घोषित केलेला आहे. हे माहीत असताना देखील तो शहरी भागासाठी घोषित केला आहे अशी खोटी माहिती नागरिकांना देणे आणि त्याद्वारे नागरिकांची लूट करणे याकरिता पूर्ण समितीवर पोलीस कमिशनर यांच्याकडे मी तक्रार अर्ज दिलेला की या पूर्ण समितीवर त्यांनी चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि सदरचं राजमुद्रा त्यांनी कोणत्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले त्या प्रिंटिंग प्रेसपासून सगळ्यांना अटक करावी आणि गुन्हे दाखल करावे याकरिता स्वतः महापालिका आयुक्तांना देखील मी तक्रार अर्ज दिलेला आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.